मी माफी मागणार नाही. हॉस्पिटलमध्ये नेहमीसारखा वास येत नव्हता. शनाया एकटीच हॉस्पिटलमध्ये गेली होती. प्रज्ञाचा वॉर्ड शोधून तिला भेटायला जाताना वॉर्डच्या बाहेरच प्रज्ञाचा असिस्टंट शनायाला दिसला. हा तोच माणूस ज्याने आरोप केला होता की शोच्या दिवशी सर्व निर्णय स्वतः शनायानेच घेतले होते. त्याने सर्व दोष तिच्यावर ढकलला होता. तू आलीस असं म्हणत त्याने वॉर्डच्या आत डोकावून पाहिलं आणि शनायाला अडवत म्हणाला, आता जरा थांब इथेच, प्रज्ञा मॅडम अजूनही आराम करतायत. शनायाने तिची हँडबॅग वर उचलली आणि प्रज्ञाच्या असिस्टंटवर नजर रोखून विचारलं, तुला माहितीये माझं सरनेम काय आहे ते? अर्थात सगळ्यांनाच ठाऊक आहे की तुझं आडनाव सबनीस आहे म्हणून. हो ना, मग तुला माझं फॅमिली बॅकग्राऊंडही माहीत असेलच. आणि तरीही तू एक फुटकळ असिस्टंट, तू माझ्याशी रुडली वागतोयस. शनाया रागाने म्हणाली. मी असिस्टंट काही बोलणार इतक्यात प्रज्ञाचा आवाज आला. शनाया, तू आहेस का? प्लीज आत ये. प्रज्ञाने बाहेर शनायाचा आवाज ऐकला आणि तिच्या असिस्टंटच्या मूर्खपणाचाही तिला राग आला. जर त्याला शनायाविरुद्ध जायचे होते तर हा योग्य मार्ग नव्हता, कारण तिच्या मागे अजूनही तिची सबनीस फॅमिली होती. ती आता प्रसिद्ध नाही, त्यामुळे त्यांनी तिच्याकडे तितकेसे लक्ष आता दिले नव्हते. शनायाने तिची मान झटकली आणि रागाने असिस्टंटवरची नजर हटवून वॉर्डमध्ये गेली. आतमध्ये गेल्यावर प्रज्ञाकडे पाहून ती काहीसं हसली आणि म्हणाली, प्रज्ञा, तू ठीक आहेस ना? वेदांतचं लग्न थांबवण्यासाठी प्रज्ञाने मुद्दाम स्वतःच्या पायाला दुखापत करून घेतल्याचं शनायाला माहीत होतं. ही स्त्री किती निर्दयी आहे याची तिला पूर्ण कल्पना होती. मी वेदांतकडून ऐकलं की आपण 3 मिनिटाचे लाईव्ह ब्रॉडकास्ट करणार आहोत, ते खरं आहे का? शनाया, आपण बहिणीसारख्या आहोत. जर लोकांसमोर तुझी इमेज चांगली होणार असेल तर तुला मदत करायला मी नक्कीच तयार आहे. शनाया क्षणभर संकोचली. खरं तर तिला विश्वासच बसत नव्हता की प्रज्ञा इतकी निर्लज्ज असेल म्हणून. शोमध्ये आपल्या जागी शनाया असणार ही गोष्ट वेदांतप्रमाणेच प्रज्ञालाही माहीत होती आणि तरीही प्रज्ञा खोटं वागत होती. मी फक्त तुला भेटायला आले आहे. इतका कन्सर्न मला दाखवण्याची काहीच गरज नाही. शनायाही मग सार्कॅस्टिकली म्हणाली. ऍक्च्युली आम्ही यासाठी एक सीन आधीच तयार केलाय. काही वेळातच डॉक्टर प्रज्ञाच्या बँडेजेस बदलण्यासाठी येतील. त्यावेळी तू प्रज्ञाचे पाय धुवायला घे. त्यानिमित्ताने तू कसं गिल्टी फील करतेस हे सगळ्यांनाच कळेल. प्रज्ञाचा असिस्टंट म्हणाला. पुरे, शनाया रागाने म्हणाली. प्रज्ञा, वेदांत मला सबस्टिट्यूट म्हणून तुझ्या जागी घेणार आहे हे तुलाही चांगलंच माहिती होतं. त्यामुळे तू स्वतः आता हे थांबवायला हवंस, असं वाटत नाही का तुला? शनाया, तू कशाबद्दल बोलतेस? मला कळत नाहीये. शनाया दुःखी होऊन म्हणाली. जर वेदांत नसता तर मी तुला इतकं सहन केलंच नसतं. मी तुला खूप वेळा मदत केली आहे. तुला आता त्याचीही जाणीव नाहीये का? शनाया, मला माहीत होतं की तू माफी मागणार नाहीस, पण म्हणून इतकं हर्टफुलीच बोललं पाहिजे का? आणि तसंही हाईपसाठी सर्व काही केल्याचं तू आधीच कबूल केलंयस. प्रज्ञा अभिनयात तशीही माहीर होती. तिने हुशारीने आपले शब्द जपून वापरले. मी नक्कीच तुझी माफी मागणार नाही. शनायाचा आवाज अचानक गंभीर झाला. त्याचवेळी प्रज्ञाच्या असिस्टंटने तिचे हे शब्द रेकॉर्ड केले आणि ताबडतोब तो रेकॉर्डेड व्हिडिओ ऑनलाईन पोस्ट केला, ज्याचं कॅप्शन होतं, ग्रीन टी बिच निर्लज्जपणे जाहीर करतेय की मी नक्कीच तुझी माफी मागणार नाही. काही मिनिटातच सोशल मीडियावर पुन्हा हजारो लाटा शनायावर कोसळण्यासाठी सज्ज झाल्या. रिपोर्टर्सही हॉस्पिटलमध्ये दाखल झाले. कॅमेरासमोर इनोसंटली रडत प्रज्ञा म्हणाली, खरं तर आम्ही दोघीही मॉडेल आहोत म्हणून मी या इन्सिडेंटचा इश्यू करणार नव्हते, परंतु शनायाने हे प्रकरण खूप खेचलं आहे. तिने माफी मागण्यास नकार तर दिलाच, पण तिने मला वर्बली अब्यूजही केलंय. अशा प्रकारे या दोघींमधील युद्ध सुरू झालं. 2 मॉडेल्स ज्यांना लोकांसमोर स्वतःला कंट्रोल कसं करायचं हेही माहीत नव्हतं. टॅलेंट एंटरटेनमेंटनी लगेच आपली प्रतिक्रिया व्यक्त करून जनतेची माफी मागितली आणि शनायाच्या बाबतीत गंभीरपणे विचार करू असं सांगून त्यांनी तिला काढून टाकणार असल्याची कल्पनाही मीडियाला दिली. त्याचवेळी
मी नक्कीच तुझी माफी मागणार नाही, हे शनायाचं वाक्य ऑनलाईन व्हायरल झालं. प्रत्येक जण शनायाचा अपमान करत होता. तेव्हाच कोणीतरी एक फोटोचा अल्बम रिलीज केला. या अल्बमचं टायटल होतं, असं नाही की शनाया माफी मागणार नाही, असं आहे की तिने माफी मागताच कामा नये. हा अल्बम प्रज्ञा आणि वेदांतने एकमेकांना हक केलेल्या फोटोंनीच भरला होता. फोटोंमध्ये प्रज्ञा आणि वेदांत दोघेही हॉस्पिटलमध्ये होते. वेदांत ती हॉस्पिटलच्या गाऊनमध्ये असताना तिच्या बरोबरच होता. सर्व प्रसिद्ध नेटिझन्सचे डोळे विस्फारले, कारण एका फेमस वेबसाईटनेही या पोस्टवर अशी प्रतिक्रिया दिली होती, शनायाच्या सबस्टिट्यूशन मागचं सत्य सांगा. पोस्टमध्ये प्रज्ञा आणि वेदांत यांनी फसवणूक केल्याचे दिसून येत होते आणि शनायाचा स्वतःच्या स्वार्थासाठी वापर केला गेला असल्याचे बरेच पुरावेही त्यात होते. इतरही बऱ्याच गोष्टी बाहेर आल्या होत्या. प्रेमाखातर शनायाने सर्व आळ आपल्यावर घेतला होता आणि तरीही तिचा होणारा नवरा मात्र तिचा अपमानच करत होता. वेदांत आणि प्रज्ञा यांचे इंटिमेट फोटो सर्वत्र पसरले आणि नेटिझन्सनाही शनायाच्या विरुद्ध कुठलीच वाईट बातमी आढळली नाही. 3 वर्षांपूर्वीचे तिचे मॉडेलिंगचे फोटो सोडून त्यांना काहीच मिळालं नव्हतं. फक्त स्टेजवरची तिची मॉडेलिंगची चित्रे होती, नेहमीसारखी अगदी सुंदर. आता पुन्हा शनायाला पूर्वीसारखीच चांगली प्रसिद्धी मिळू लागली. बाजी पुन्हा एकदा पलटली होती. यापूर्वी शनायाला चुकीचं जज केल्याबद्दल असंख्य लोकांना गिल्टी वाटू लागलं. तिच्याबद्दलच्या त्यांच्या भावना लवकरच बदलल्या. हे सर्व घडत असताना प्रज्ञा एक इंटरव्ह्यू देत होती. शनायाचं निर्लज्जपणे वागणं कोणत्या शब्दात सांगावं मला आता कळत नाहीये. त्याचवेळी एका रिपोर्टरने तिला फोटो दाखवण्यासाठी अचानक फोन बाहेर काढला. फोटो दाखवल्यानंतर रिपोर्टरने प्रज्ञाला विचारलं, मिस प्रज्ञा, हे फोटो खरे आहेत का? हे काय? प्रज्ञाचा चेहरा फिका पडला. हे तुझे आणि टॅलेंट एंटरटेनमेंटचा सीईओ वेदांत दीक्षितचे इंटिमेट फोटो आहेत. फोटोंमध्ये आपण नेमकं काय करता आहात याबद्दल मी अधिक सविस्तर सांगावं अशी तुमची इच्छा आहे का? प्रज्ञा स्तब्ध झाली. तिच्या पायाखालची जमीनच सरकली. अगदी काहीच क्षणांपूर्वी ती कॅमेरासमोर रडत शनायाला दोष देत होती, परंतु आता कुण्या निष्पाप स्त्रीला तिच्याच नवऱ्यापासून तोडणारी एक क्रूर स्त्री अशी प्रज्ञाची ओळख साऱ्या जगाला झाली होती. लोकांच्या नजरेत आता प्रज्ञा कुण्या नवीन मॉडेलपेक्षा वेगळी नव्हती, जी इंडस्ट्रीमध्ये पुढे जाण्यासाठी स्वतःलाही विकू शकते. मुख्य म्हणजे प्रज्ञेला आता स्वतःला सिद्ध करण्यासाठी कुठले शब्दच सापडेना आणि पत्रकारांच्या प्रश्नांना तोंड देताना तर तिला लाजच वाटायला लागली. म्हणजे एकीकडे तुम्ही रडत होता, शनाया मॅडमना दोष देत होता, तर दुसरीकडे तुम्ही त्यांच्याच होणाऱ्या नवऱ्यासोबत रिलेशनशिपमध्ये होता. एका फिमेल रिपोर्टरने काहीशा कडक शब्दात तिला विचारलं. नो, नाही. फोटो खरे आहेत, तरीही आपण ते डिनाय करता आहात? नाही नाही, हे सर्व खोटं आहे. शनायाच्या प्लॅनचा भाग आहे हा. प्रज्ञा अचानक कॅमेऱ्यासमोर हेल्पलेस झाली. आता शूट थांबा, बाहेर जा, मला आता इंटरव्ह्यू द्यायचा नाहीये, जा. त्या फिमेल रिपोर्टरने एक उसासा दिला आणि तुच्छतेने प्रज्ञाला म्हणाली, मिस प्रज्ञा, जरी आपण सर्वच एंटरटेनमेंट इंडस्ट्रीचा भाग आहोत, तरीही मला हे सांगावंसं वाटतं की एखाद्याच्या विषयी मनात वाईट हेतू ठेवणाऱ्यांना देव शिक्षा करतोच. आजवर शनायाने सर्व दोष स्वतःवर घेतले, त्यामुळे आतापासून मी तरी तिच्या विरोधात काहीही वाईट लिहिणार नाहीये. प्रज्ञा भीतीने थरथर कापत होती. रिपोर्टर्स जाताच तिने वेदांतला फोन केला. वेदांत, तू फोटो पाहिलेस का? आपण आता काय करायचंय? हे फक्त फोटो आहेत, कशासाठी एवढी घाबरतेस? कंपनी त्यावर काहीतरी सोल्युशन काढेल, वेदांतने शांतपणे उत्तर दिले. पण आतमध्ये तोही अशांत झाला होता. सर्व काही एक्सपोज झाल्यामुळे प्रज्ञाच्या आणि टॅलेंट एंटरटेनमेंटच्या फ्युचरवर काही ना काही परिणाम होणारच होता. पण त्याचबरोबर तो शनायालाही कायमचं गमवू शकणार होता. शेवटी त्याने तिच्यावर प्रेशर आणले होते आणि तिची फसवणूक केली होती. या सर्वांच्या मागे शनायाच आहे नक्की, वेदांत म्हणाला. जर तू तिच्याबरोबर चांगली वागली असतीस तर हे सगळं झालं नसतं, असं बोलून वेदांतने रागाने फोन ठेवून दिला
आणि लगेचच शनायाला फोन लावला. फोन तर वाजत आहे. शनाया, फोन उचल. प्रत्यक्षात शनायाने फोन हातातच धरला होता आणि ती कल्पना करत होती की वेदांत आता किती टेन्शनमध्ये असेल. म्हणूनच तिने फोन न घेण्याचं ठरवलं. प्रज्ञाच्या रूममधून बाहेर आल्यानंतर शनायाने शांतपणे लपण्यासाठी एक जागा शोधली आणि ती आदित्यच्या माणसांची वाट पाहू लागली, जो तिला पिक करायला येणार होता. पण आदित्यने मात्र स्वतःच येऊन तिला सरप्राईज केलं. शनाया, गेट इन. त्याचा खोल आवाज ऐकल्यानंतर तिच्या मनातील सर्व अस्वस्थता दूर झाली. फोन सतत वाजत होता, पण तिने तो कारच्या मागील सीटवर फेकला. तू उचलणार नाहीस? आदित्यने मिश्किलपणे हसून विचारलं. तुला उत्तर आधीपासूनच माहितीये, शनायानेही हसतच उत्तर दिलं. शनायाला तिला स्वतःला झालेल्या त्रासाचा वेदांतलाही अनुभव करून द्यायचा होता. नवीन सुरुवात. आदित्यने शांतपणे ड्रायव्हिंगवर फोकस केलं. इकडे शनायाचं लक्ष आदित्यच्या कानावरील काळ्या तिळावर गेलं. ते तीळ जणू इयरिंग सारखं दिसत होतं, त्यामुळे त्याची पर्सनॅलिटी डेंजरस वाटत होती. तू ज्या वेने माझ्याकडे पाहतेस, तू मला किस करायला इन्व्हाइट करतेस का, की हक करायला, किंवा? आदित्य मस्तीच्या मूडमध्ये बोलला. तिने ती नर्वस असल्याचं दाखवलं नाही आणि आपला हात आदित्यच्या हातावर ठेवला, जेणेकरून तो तिच्याकडे मिश्किलपणे बघणं थांबवेल. आपण आपल्या नवीन घरी जाण्यापूर्वी तू माझ्याबरोबर एका ठिकाणी आधी येशील का, शनायाने विचारलं. आपण घरी गेल्यानंतर काल रात्रीची गोष्ट अपूर्ण राहिलीये ती पूर्ण करूयात का, हं? आदित्य तिला कॅज्युअली विचारत होता, परंतु शनाया तिचा नर्वसनेस लपवू शकली नाही. कारण तिला माहीत होतं की काल रात्री जितकी हिंमत तिच्याकडे होती तितकी ती आज दाखवू शकणार नाही. आदित्यनेही मग तिला प्रेशराईज केलं नाही आणि तो परत त्याविषयी काहीही बोलला नाही. त्याने फक्त हसतच तिचा हात आपल्या हातावर ठेवून घेतला. ते दोघे शनायाच्या रिक्वेस्टनुसार डायरेक्ट घरी न जाता मरीन ड्राईव्हला गेले. या ठिकाणी ती आणि वेदांत खूप वेळा त्यांच्या डेटसाठी भेटले होते, पण आज ती वेदांतला तिच्या मनातून पूर्णपणे काढून टाकणार होती. ॲट लास्ट तिने आपला फोन उचलला आणि वेदांतला कॉल केला. मी मरीन ड्राईव्हला आहे, जिथे आपण आपल्या डेटसाठी नेहमी भेटायचो. जर तुला अजूनही मला भेटायचं असेल तर तिथे ये. सी यू देअर. ठीक आहे, मी लगेच येतो. वेदांत लगेच रेडी झाला. जरी त्याचं प्रज्ञाशी अफेअर होतं तरी शनायाला सोडण्याचा त्याचा कधीही हेतू नव्हता. इतक्या इझिली ट्रिक होणारी दुसरी मुलगी त्याला कुठे मिळणार होती? विशेष म्हणजे ती चांगली होती, तिचं फॅमिली बॅकग्राऊंडही चांगलं होतं आणि ती पूर्णपणे त्याच्याशी लॉयल आहे असं त्याला वाटत होतं. शनायाने कॉल हँग करून तिच्यासमोर बसलेल्या आदित्यकडे पाहिलं. ऑनेस्ट पण जरा दबक्या आवाजात तिने प्रॉमिस दिलं की आमच्या पर्सनल फिलिंग्सबद्दल मी त्याच्याशी फोनवर बोलण्याची ही शेवटची वेळ आहे. आतापासून परत कधी नाही बोलणार. आदित्यने भुवया उंचावल्या. काहीही न बोलता त्याने शेजारच्या सीटवर हात ठेवत शनायाला त्याच्या बाजूला बसण्याचा इशारा दिला. शनाया शहाण्या मुलीसारखी त्याच्या शेजारी जाऊन बसली. त्या दोघांनी आजूबाजूला थोडी नजर फिरवली. काही वेळानंतर त्यांना एका बाजूला एक चिंताग्रस्त व्यक्ती दिसली. वेदांत तिथे आला होता. पूर्वी बऱ्याचदा ती त्याच ठिकाणी दिवसभर उभी राहिलेली, जिथे आज वेदांत नर्वस होऊन उभा होता. 10 पैकी 5 वेळा तर तो आला देखील नव्हता. आता याबद्दल विचार केला तर तिच्या प्रामाणिकतेची जराही कदर नव्हती त्याला. धोका देऊन तिच्या इमोशन्सची खेळून सतत तिचा विश्वासघात केला जात होता. वेदांतनेही हे आता सर्व अनुभवलं पाहिजे असं तिला वाटू लागलं. याने खरंच तुझा त्याच्याबद्दलचा तिरस्कार दूर होईल का? आदित्यने तिच्या खांद्यावर हात टाकत समोर असलेल्या वेदांतवर नजर फिरवत विचारलं. नक्कीच नाही, परंतु त्याने जे काही केलं आहे त्याचा अनुभव त्याने घ्यावा अशी माझी इच्छा आहे, मग ते छोटे असो वा मोठे. आदित्यने शनायाचा चेहरा आपल्या हातात धरला. तिच्या डोळ्यात डोकावताना त्याला एक इमोशनल मुलगी दिसली. पण याच इमोशनल मुलीला जेव्हा दुःख सहन करावं लागलं तेव्हा तिने तितक्याच खंबीरपणे त्याला फेसही केलं होतं.
ऑर्डर देताना मी काही थाय फूड मागवलंय. वेटर म्हणाला की एकदम फ्रेश प्रिपेअर्ड आहे. मला वाटलं तेच चांगलं राहील आदित्यने त्याचा हात काढून खाली घेतला आणि काहीसं हसत विचारलं, मलाही थाय फूड आवडतं, हे तुला कसं कळलं? माझ्या हस्बंडचे लाईक्स शोधणे कठीण नाहीये. तिने वेटरला डिश सर्व्ह करायला सांगितली आणि आदित्यला म्हणाली, आपण गप्पा मारत खाऊया. आदित्यने तिच्या गुलाबी आणि मऊ ओठांकडे पाहिलं आणि म्हणाला, पण मला गप्पा मारायच्या नाहीत, मला तर फक्त तुला किस करायचंय. कोण म्हणेल की तो एंटरटेनमेंट वर्ल्डमधला पॉइझन आहे? ॲक्च्युली शनायाच नकळतपणे जास्त पॉइझनस आहे. इकडे वेदांत अजूनही त्याच ठिकाणी उभा होता. रेस्टॉरंटमध्ये बसून आदित्य आणि शनाया जेवणाचा आनंद घेत होते. शनायाला तिच्या कामाबद्दल आदित्यशी बोलायला आवडत नव्हतं हे त्यालाही समजलं होतं. शनायाला 2दा मदत केल्यावर त्याने तिला गोष्टी इझिली हँडल करताना पाहिलं होतं. ती छोटी जरी दिसत असली तरी पण ती वीक अजिबात नव्हती. पण ती वीक जरी नसली तरी ती आता आदित्यची पत्नी होती आणि जोपर्यंत त्यांच्यात नवरा बायकोचं नातं होतं तोवर शनाया कुणाकडूनही बुली होणार नाही याची खबरदारीही आदित्य घेणार होता. 1 तास कसा निघून गेला हे कळलंच नाही. इकडे वेदांत इम्पेशंट होत होता, तरीही थांबला होता. दरम्यान त्याने सतत शनायाला कॉल करण्याचा प्रयत्नही केला, पण शनायाने यापूर्वीच सर्व नोटिफिकेशन्स बंद केले होते. त्याला माहीत नव्हतं या क्षणी शनाया आणि आदित्यच्या नजरेत तो बाजूला उभ्या असलेल्या गेटकीपरसारखा दिसत होता. शेवटी दोघांनी जेवण संपवलं. आदित्यने एकदा वेदांतकडे पाहिलं आणि विचारलं, तुला त्याला असंच पाहत राहायचंय का? नाही, तू मला हाऊस शिफ्टिंगसाठी मदत करावी अशी माझी इच्छा आहे. आदित्य हो म्हणाला आणि त्याने लगेचच बिल भरलं. काही वेळातच ते दोघे शनायाच्या घरी आले. आदित्य घरात येणार तेवढ्यात शनायाने त्याला बाहेर 5 मिनिटं थांबण्याची रिक्वेस्ट केली. 5 मिनिटांनंतर तो जेव्हा घरात आला तेव्हा त्याने बघितलं की शनायाने तिच्या आणि वेदांतच्या नात्याचे सर्व निशाण मिटवले होते. खरं तर शनायाला जास्त काही काढून टाकण्याची गरजच नव्हती, कारण वेदांत कधीच तिथे जास्त थांबला नाही. आदित्य, थोडा वेळ थांब, मी काही गोष्टी पॅक करून घेते. आदित्य शनायाचे घर बघत होता तेव्हा त्याला हॉलमध्ये एक मोठा फोटो लावलेला दिसला. नंबर 1 मॉडेलसाठी शनायाने अवॉर्ड स्वीकारताना काढलेला हा एक फोटो होता. जर ती इंडस्ट्रीमधून बाहेर पडली नसती तर ती आज इंटरनॅशनल मॉडेल झाली असती. काही मिनिटांनंतर शनाया तिच्या बेडरूममधून बाहेर आली. तिच्या हातात एक मोठं टेडी बेअर होतं. हे एवढंच माझं आहे. तुला अजून काहीच नकोय? नाही, मला या मेमरीज नको आहेत. आणि अचानकच आदित्यने तिला त्याच्याकडे ओढलं आणि तिला किस केलं. ॲट फर्स्ट शनाया सरप्राईज झाली, परंतु काही काळानंतर तिने आपले डोळे बंद केले आणि तिने त्याच्या किसला रिस्पॉन्ड केलं. आदित्यने कंट्रोल करत स्वतःला थांबवलं आणि बोलला, आपण घरी गेल्यावर कंटिन्यू करू, पण आत्ता माझ्या किसने तुझ्या मेमरीजना बेटर बनवलं का? शनायाने आदित्यला हक केलं. ती त्याचे हार्टबीट्स फील करू शकत होती. आतापासून ती पुन्हा कोणालाही स्वतःला हर्ट करू देणार नव्हती आणि आपल्या मालकीचं जे आहे ते घट्ट पकडून ठेवणार होती. इकडे वेदांत मरीन ड्राईव्हच्या हॉटेलबाहेर 4 तासांपासून थांबून होता. तो ॲक्च्युली अजून वाट पाहणार होता, पण नंतर त्याला प्रज्ञाचा फोन आला. वेदांत, तू कुठे आहेस? मी तुझ्या घरी आहे. तू कुठेच सापडत नाहीयेस मला. माझ्या पोटात दुखतंय. वेदांत, अजून तो फोटो का काढले नाहीस? मला भीती वाटतेय. मी डिस्ट्रॉय तर होणार नाही ना? वेदांत लगेच उठला आणि पटकन घरी गेला. दरवाजाबाहेर ताटकळत उभ्या असलेल्या प्रज्ञाला पाहून तो तिला म्हणाला, डोंट वरी, मी तुला आणि टॅलेंट एंटरटेनमेंटला डिस्ट्रॉय होऊ देणार नाही. वेदांत, मला फक्त तुझाच आधार आहे. मला आणि आपल्या बाळाला सोडून जाऊ नकोस. वेदांतने प्रज्ञाचं सांत्वन करत तिच्या पाठीवरून हळूवार हात फिरवला. त्या रात्री त्याने स्टाफला असं स्टेटमेंट रिलीज करायला सांगितलं की फोटोंमध्ये जे दिसलं ते तसं नाही. प्रत्यक्षात ते बेडवर किस करत नव्हते,
तर प्रज्ञाच्या उजव्या पायाला दुखापत झाल्यामुळे तिचा तोल गेला आणि त्यावेळी चुकून वेदांतला तिचा धक्का लागला आणि दोघेही बेडवर पडले. सर्वात महत्वाचं म्हणजे अजूनही वेदांतला शनायाने सॅक्रिफाईस करावं असं वाटत होतं आणि मीडिया आणि लोकांचीही दिशाभूल करायची होती. पुढील एपिसोडसाठी आत्ताच आपल्या पॉकेट FM मराठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकनवर क्लिक करून नवीन व्हिडिओजचं नोटिफिकेशन सर्वात आधी मिळवा. आणि जर तुम्हाला सर्व शोजचे एपिसोड्स आत्ताच ऐकायचे असतील तर आत्ताच डाउनलोड करा आपला पॉकेट FM ॲप आणि एन्जॉय करा नवनवीन शोज.